आणि यानंतर पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। मंत्रिपदाची वाट पाहू नका, लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश भाजपने आमदारांना दिल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन 45+ टार्गेट ठेवले आणि ते यशस्वी करण्यासाठी प्रत्येक आमदाराकडे विशेष जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळते। भाजपची प्रत्येक कृती ही राजकीय स्वार्थासाठीच असते अशी टीका संजय राऊत यांनी केली आणि आगामी निवडणुका भाजप 100% हरणार आहे आणि त्यासाठीच महिला आरक्षणाचं विधेयक त्यांनी आणल्याचा टोला लगावलाय। सध्याच्या संकटामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील सगळ्या कार्यालय तोडणार असा इशारा आमदार राजू पारवे यांनी दिला आणि 50%पेक्षा जास्त नुकसान होऊन देखील पीक विमा कंपनीची मदत न मिळाल्याने संतप्त झालेल्या पारवेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे। धनगर समाजाला एसटी संवर्गामध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील चौंडी इथं यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण केलं जाते। तर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे सरकार ॲक्शन मोडवर आले आणि धनगर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठकही बोलावली आहे। रत्नागिरी रायगड 2 जिल्ह्याला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करावा तसंच या नदीवर प्रस्तावित पुलाचं काम लवकर सुरू करावं या मागणीसाठी आरपीआयचे मंडणगड माजी तालुकाध्यक्ष राजेश कमरे यांनी उपोषण सुरू केलं आणि गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू असून सरकारने त्याची दखल घ्यावी अशी मागणी केली जाते। तर यवतमाळच्या शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाने आक्रमण केलं आणि त्यामुळे आधीच अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यासमोर नवं संकट आता उभं राहिलंय। लातूरच्या बाजारपेठेमध्ये तूर आणि मूग 10,000 रुपयांवर तर उडीदही तेजीत असल्याची माहिती समोर येते आणि पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या मुगाच्या राशी सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाची आवक 400 क्विंटल असून दरही 10,000वर पोहोचला आणि त्याचबरोबर तुरीची आवक 85 क्विंटल झाली आहे आणि तुरीला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। तर रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणारा मिनी ट्रक टायर फुटून उलटल्याची घटना वाशिमच्या विठोलीजवळ घडली आणि या अपघातानंतर काही वेळातच त्यातील तांदळाच्या गोण्या नेण्यात आलेल्या असून पोलीस आणि पुरवठा विभागाकडून तपास केला जातोय। तर लाखनी शहरामधील ग्रीन फ्रेंड्सच्या निसर्ग मित्रांनी 3 वन्यजीवांना वनदान दिलंय। तर घरामध्ये शिरलेलं उंदीर मांजराचं पिल्लू टेरेसच्या जाळीत अडकलं होतं। वानर आणि कणा तुटलेल्या सापावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडण्यात आलं। आरक्षणाच्याच मुद्द्यावर नागपुरामध्ये ओबीसी राष्ट्रीय महासंघाचं आंदोलन सुरू आहे आणि दरम्यान आंदोलकांच्या चर्चेसाठी आज सरकारचे प्रतिनिधी येऊ शकतात। त्यामुळे आज तरी आंदोलनावर तोडगा निघतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे। दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटी इथं आंदोलनस्थळी जाण्याची शक्यता आहे। तर आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गामध्ये पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून सुरू आहे। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपराव सोनवणे यांची राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या राज्यप्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीनंतर दिलीपराव सोनवणे यांनी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे आणि आगामी काळात प्राध्यापक आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं। एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। तर कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने केला आणि या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडेंनी याचिका दाखल केली होती। राज्यभरामध्ये आगामी 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून आजपासून पुण्यासह घाटमध्यावर आणि इतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। सोबतच शुक्रवारपासून राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे आता 1.5 दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला चांगलाच फटका बसला। जोरदार पावसामुळे गणेश भक्तांना मिरवणुकीतून काढता पाय घ्यावा लागला। तर ठाण्यासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे आता भातसा धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा नदीकाठच्या 52 गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे अनेक भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे। तर राज्यात तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं सावट आहे आणि काही जिल्हे हे रेड झोनमध्ये आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे। तर नाशिककरांवर यंदा ऑक्टोबरपासूनच पाणी कपातीचे संकट उभं ठाकले। पाणीसाठा 15 ऑक्टोबरपर्यंत वाढला नाही, तर गंगापूर, मुकणे, दारणा, पालखेड धरण समूहामध्ये 60%च पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी सोडावं लागणार आहे आणि त्यामुळे आता शहरासह ग्रामीण भागात यंदा ऑक्टोबरपासूनच कपातीला सुरुवात करावी लागणार आहे। तर आता लवकरच उत्तर कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आणि त्यानुसार उत्तर कोकणातील नदीखोऱ्यातून गोदावरी खोऱ्यामध्ये प्रवाही वळण योजनेद्वारे आणि उपसा नदीजोड योजनांचं काम प्राधान्यानं हाती घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी एकूण 14,040 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। तर वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामध्ये सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून त्या पार्श्वभूमीवर आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली आहे, तसंच नुकसानीचं सर्वेक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये अँटी रेबीज इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आणि उपचारासाठी 400 ते 500 रुपयांचं अँटी रेबीज लसीचं इंजेक्शन बाहेरून विकत आणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे। तर आज घडीला घाटी रुग्णालयामध्ये एकही इंजेक्शन उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे। तर राज्य सरकारी महानिर्मिती कंपनीकडे 1.25 लाख टन कोळशाची तूट निर्माण झाली असून सध्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये 4 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे आणि सध्या राज्यात विजेची मागणी 22,000 मेगावॅट इतकी झाली आहे। मात्र कोळशाअभावी वीज निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोयाबीन संशोधन केंद्र बीड जिल्ह्यामध्ये परळी इथं स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाच्या विरोधात लातूर बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आहे। तर लातूर जिल्हा हा सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे आता सोयाबीन संशोधन केंद्र लातूर इथं स्थापन करावं अशी मागणी केली जाते। नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा कांदा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे। तर बुधवारी कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी सुमारे 1 लाख क्विंटलच्या लिलावाला फटका बसला असून 20 ते 25 कोटींची उलाढाल थंडावली आहे आणि याचा परिणाम गणेशोत्सवामध्ये देशांतर्गत बाजारात पुन्हा कांदा कोंडी होण्याची शक्यता आहे। पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सप्टेंबरमध्ये हिवताप, डेंग्यूच्या डासांच्या वाढीसाठी पोषण वातावरण तयार झालंय। परिणामी गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये या 2 हजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं अहवाल जाहीर केलाय। तर यामध्ये 18 सप्टेंबरपर्यंत हिवतापाचे 756 आणि डेंग्यूचे 703 रुग्ण आढळले। तर श्री गणेश साई हायकोर्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला गोरेगाव पहाडी इथं घरं मिळणार आहेत आणि याबाबत घरं बांधून देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं म्हाडाला दिले आहेत। 2009 पासून न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी घरांसाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्यानंतर गोरेगाव पहाडी इथल्या भूखंडावर त्यांना घरं बांधून दिली जाणार आहेत। सोलापुरामध्ये एमआयएम पक्षाकडून मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आता आंदोलन करण्यात आलं। राज्यातील मराठा धनगर ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार विचार करते आणि त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणाकडे राज्य सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी एमआयएम पक्षानं केली आहे। तर गोंदिया जिल्ह्यामधील तिरोडा गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजय रहाटकडे यांनी मेरी माटी मेरा अभियानाअंतर्गत आपल्या क्षेत्रातील 200 गावापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्याच ग्रामपंचायतीमध्ये यात्रा फिरवून त्या ठिकाणची माती गोळा करून ती माती दिल्ली इथं नेण्याकरता भव्य अशी यात्रा काढली। तर या यात्रेत नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून काही खासगी वाहतूकदार कंपन्या तिप्पट चौपट प्रमाणात प्रवास भाडं आकारतात आणि गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासात सुद्धा प्रवाशांची लूट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता अशा वाहतूकदारांच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवून कारवाई करण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय। तर स्वच्छ एसटीसाठी महामंडळानं आगार व्यवस्थापकांना दंडाचा दणका देण्याचा निर्णय घेतला आणि एसटी अस्वच्छ असल्याचं तपासणी पथकाच्या निदर्शनास आल्यास सदरची गाडी ज्या आगाराची आहे त्या आगार व्यवस्थापकाला तब्बल 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून केली जाणार आहे।
मुंबईमधील मेट्रो स्थानकांना रिक्षा टॅक्सी सेवेची जोड देण्याचा निर्णय MMRDAनं घेतला आणि 20 मेट्रो स्थानकांवर नव्यानं शेअर रिक्षा टॅक्सी थांब्यासाठी मुभा दिली आहे। त्यासोबतच शेअर रिक्षा आणि टॅक्सीचे दरही आता निश्चित करण्यात आले। रेल्वे अपघातामध्ये घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना आता नातेवाईकांना 50,000 रुपयांची रक्कम भरपाई म्हणून रेल्वेकडून देण्यात येत होती। मात्र 2012 नंतर तब्बल 11 वर्षांनी भरपाईच्या रकमेत 10 पटीनं वाढ करण्यात आली आहे। तर मृतांच्या नातेवाईकांना 50,000वरून 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 25,000वरून 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि ड संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। तर या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकृत करण्यात येत आहेत। अर्ज सादर करण्यासाठी 18 सप्टेंबर ही अंतिम तारीख होती। मात्र आता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यास 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। लातूर शहरामध्ये शिवाजी महाराज चौकामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झालेत आणि इथं बसवण्यात आलेले सिग्नल अनेकदा बंद पडले असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय। अशामध्ये बेशिस्त वाहन चालकांमुळे या वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। निवृत्त अधिकाऱ्यांना मानधन तत्वावर परत सेवेमध्ये घेतलं तर प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार देता येत नाहीत असे शासनाचे अध्यादेश काढून बजावले। तर मात्र संभाजीनगर महापालिकेमध्ये या आदेशाचं राजरोसपणे उल्लंघन होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती आणि त्यानंतर लवकरच संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकार काढण्यात येतील आणि त्यांची फक्त मार्गदर्शक म्हणून भूमिका असेल असा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतलाय। देशातील शाही रेल्वेपैकी एक असणारी डेक्कन ओडिसी 3 वर्षांनंतर पुन्हा धावणारे। विशेष म्हणजे ही गाडी नव्या रूपात सजवण्यात आली आहे। आज दुपारी डेक्कन ओडिसीचा हा लोकार्पण समारंभ पार पडणार आहे। तर या गाडीची उद्घाटन फेरी CSMT ते ठाणे दरम्यान असेल। शिक्षणामध्ये चांगले बदल घडले तर निश्चितपणे विद्यार्थ्यांचं भवितव्य चांगलं होईल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आणि राज्यातील शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी दत्तक शाळा योजना राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। तर या विषयावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जळगाव जिल्ह्यामधील कुंभार काम करणाऱ्या व्यावसायिकांना वेळेवर माती उपलब्ध होत नसल्यानं अनेक अडचणींना सामना करावा लागतोय। याबाबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कुंभार समाजाच्या व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी धरणांच्या बॅकवॉटर क्षेत्रातील गाळ उपलब्ध करून दिला जाईल असा सकारात्मक निर्णय घेतलाय। मुंबईमधील नेहरूनगर इथं एका तरुणानं आई आणि मुलीवर हल्ला करून स्वतःही आत्महत्या केली आणि या घटनेतील जखमी आई आणि मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तरुणानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही। अहमदनगरमधील सावळी विहीर गावामध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जावयानंच पत्नी मेहुणा आणि आजी सासूची धारदार शस्त्रानं वार करत निघून हत्या केली आहे। तर कौटुंबिक वादातून ही हत्या केली असून या हल्ल्यात त्याचे सासू सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले। शहापूर तालुक्यामधील अजनूब ग्रामपंचायत हद्दीमधील बोंडरपाडा इथं विवाहित महिलेची हत्या करण्यात आली आहे। तर रंजना भवर हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून या प्रकरणी सासरच्या 6 जणांना शहापूर पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे।